सर्वांना जय शिवराय. मी आपला कृष्णा पाटील, श्रावणी ग्रुप, नांदेड. तर लाडकी बहीण संदर्भामध्ये अजून एक मोठा अपडेट आलेला आहे की म्हणजे लाडकी बहीण योजनेचे अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने सिस्टीम मार्फत, वेब पोर्टल मार्फत भरण्यात येणार आहे. तर ती पोर्टलची लिंक आता चालू झालेली आहे आणि त्या पोर्टलवरती सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे आवश्यक आहे. ज्या महिलेच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांना वेब पोर्टलवरती ॲप्लिकेशन भरता येणार नाही. पहिले त्यांनी आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे. कारण जर तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर त्या आधार कार्डच्या नंबरवरती एक OTP येईल. ते OTP टाकून आपला तुमचा आधारवरील जेवढा डाटा आहे तो डाटा फेच होईल. म्हणजेच आधार कार्ड, तालुका, जिल्हा, आधार नंबर या सर्व गोष्टी ते फेच करेल. आणि त्याच्यानंतर दोन नंबरला जे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते आहे आपलं वय व अधिवास, म्हणजे अधिवास आपले रहिवासी प्रमाणपत्र जे म्हणतो आपण त्याला, वय व अधिवास, किंवा तिथे 15 वर्षाखालील इलेक्शन कार्ड, 15 वर्षाखालील राशन कार्ड किंवा TC देऊ शकता. दुसरी जी अपलोड करण्याची गोष्ट आहे ती आहे रेशन कार्ड. रेशन कार्डचे आता ऑनलाईन पोर्टल मार्फत दोन्ही पण साईड अपलोड करायचे आहेत. जे मोबाईल ॲप्लिकेशन होते त्यावरती फक्त सिंगल पेज आपल्याला अपलोड करता येत होतं. आता या पोर्टलवरती आपल्याला दोन्ही पण साईड अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आपल्याला हमीपत्र. जे हमीपत्र आहे ते नवीन फॉर्मॅट पोर्टलवरती दिलेलं आहे. त्या पोर्टलवरील हमीपत्राचा फॉर्मॅट डाउनलोड करण्यासाठी त्या हमीपत्र जिथं अपलोड करा त्याच्यावरतीच एक डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावरती जाऊन डाउनलोड करून ती प्रिंट काढून त्याच्यावर साईन आणि जे चेकबॉक्स आहेत सर्व नियम व अटी जाणून घेऊन सगळे चेकबॉक्स क्लिक करून आपलं ते जे आपण प्रिंट करून साईन केले जे आहे हमीपत्र ते अपलोड करायचं आहे. आणि 4 नंबरला आहे फोटो. महिलेचा फोटो घेण्यासाठी पण 2 ऑप्शन आहेत. एक लाईव्ह फोटो पण घेऊ शकता आणि दुसरा एक आपण काढलेला फोटो पण आपण अपलोड करू शकता. आणि त्यात एक महत्वाचं एक पोर्टलवरती होम पेजवरतीच एक त्रुटीचं ऑप्शन आलेलं आहे. त्या त्रुटीच्या ऑप्शनमध्ये आता जे रिजेक्ट झालेले आहेत फॉर्म, ते कशामुळे रिजेक्ट झालेले आहेत, त्यांना आपली पुढील प्रोसेस काय करू शकते त्यासाठी गुगल फॉर्म ओपन करून देण्यात आलेला आहे. त्या गुगल फॉर्म मार्फत आपण आपला ॲप्लिकेशन नंबर कुठं आपण अपलोड ॲप्लिकेशन नंबर रिजेक्ट होण्याचं कारण आणि अजून त्यामध्ये ज्या महिलेचा मोबाईल नंबर आहे तो महिलेचा मोबाईल नंबर टाकून तो आपण गुगल फॉर्म पण सबमिट करू शकतो. जेणेकरून आपला रिजेक्ट झालेला जो फॉर्म आहे त्यामध्ये आपल्याला काही बदल करण्याचे चान्सेस देऊ शकतात. म्हणजेच अपडेट करा, रिसबमिट करा, डॉक्युमेंट वगैरे करेक्शन करा, अशी काहीतरी प्रोसेस होऊ शकते. धन्यवाद. अशाच माहितीसाठी, अशाच प्रकारच्या सर्व योजनांच्या माहितीसाठी आजच आमच्या श्रावणी ग्रुपला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय